मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। रसिक जन हो, तुमच्या आमच्या सहकार्यामुळे आज हा मुंबई रंगमंचावरचा श्री सुनील गंगाराम डावल आणि कुमार संतोष प्रकाश आंबेकर आयोजित श्री नवलाई नमन मंडळ निवळी तालुका जिल्हा रत्नागिरी यांचं बहुरंगी नमन आज ओव्हरफ्लो हाऊसफुल झालेला आहे। तर मी रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आणि कार्यक्रमात उशीर झाला मला माहिती आहे। रसिक प्रेक्षकांकडून फोन येत आहे, कार्यक्रम लवकर चालू करा। आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण जो पहिला कार्यक्रम झाला डिस्टर्बन्स नाही। अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून त्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदूला हिंदू म्हणून जगण्याची सुवर्ण संधी दिली। तो महाराष्ट्राचा दानदार राजा शिवशंकराजी महाराजांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। रंगभूमी, रंगदेवता आणि नटेश्वराला वंदन करून आमच्या निवडी गावची ग्रामदेवता श्री देवरावांना, आमच्या रत्नागिरी निवडी गावची ग्रामदेवता श्री देवरावांना व ह्या मुंबईची मुंबादेवी तिच्या चरणी नतमस्तक होऊन आई नवलाई माता तिला वंदन करून तमाम सगळ्या माझ्या सर्व रसिक बंधू भगिनींना लाख मोलाचा मुद्रा करून आम्हाला या ठिकाणी आमची कला सादर करण्याची जी बहुमोल संधी दिली ते आमचे मित्र आणि संतोष प्रकाश आंबेकर यांना दानाचा मुद्रा। श्री हरिहरा शंकरा निर्मित श्री नवलाई मित्रमंडळ रत्नागिरी आपणाकडे सजीवे सर सादर केला हो लोकांचे खेळ अर्थात बहुरंगी नमन, बहुरंगी नमन। तसेच आमचे नमन प्रमुख सुरेश रावनाथ, अध्यक्ष तानाजी गावडे, डायरेक्टर हरिश्चंद्र रावनाथ, मृदुंगमणी सुरेश रावनाथ व त्यांना साथ देणारे प्रकाश रावनाथ। तसेच आमच्या या कार्यक्रमाला संगीतमय साथ देणारे ऑर्गन मास्टर सुशील वेगळे, ऍक्टोप्यार आवेश मालक, कोलकीपट्टू सौरभ उर्फ नाना खवाली, साऊंड सिस्टीम रतन गावडे व त्यांचे सर्व सहकारी। तसेच या नमाचे गीतकार गोविंद साळवे, नमाचे गायक रोशन रावनाथ, सहगायक सचिन रावनाथ। तसेच माझ्या सर्व नमाप्रेमी कलाकारांना आम्हा कलाकारांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। परशुरामाच्या मनात स्पर्शानं पावन झालेल्या, परशुरामाच्या मनात स्पर्शानं पावन झालेल्या या कोकणच्या भूमी, या कोकणच्या भूमी कोकणची लोककला जीवामा जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या माझ्या सर्व कलाकारांना मानाचा मुद्रा। तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवन वंदन करून
हरिहराचंद्र निर्मी श्रीमाबाई नित्यमना देवी रत्नागिरी आपल्यापुढे सविनय व्यक्त करत आहोत. सुमधुर स्वरांनी रचलेली कलाकृती अर्थात कोकणचे बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन. हॅलो म्हणजे मनसेचं दुकान बंद केलं पाहिजे की बंद विरोधी पक्ष असंच पाहिजे एक्झिस्टन्स. श्री गणपती गजानन महाराज की जय. श्री रंगदेवते माते की जय. हॅलो पडली मृदुंगाची थाप होतो टाळांचा गजर. पडली मृदुंगाची थाप होतो टाळांचा गजर. नवलाईची ही पोर करतायत नमन सादर. आज रंग तू भराया ये रंगी तू गणराया. आज रंग तू भराया ये रंगी तू गणराया. रंग देवते आम्ही नमितो तुझला ये तुझाया. रंग देवते आम्ही नमितो तुझला ये तुझाया. रंग देवते आम्ही नमितो तुझला ये तुझाया. पडले मृदुंगाची थाप तो तुझाचा गजर. माझे पहिले नमन वंदू गणपती देवाला. माझे दुसरे नमन वंदू धर्मिया माझे दुसरे नमन वंदू धर्मिया माझेला. माझे दुसरे नमन वंदू धर्मिया माझेला. माझे तिसरे नमन वंदू देवी त्रिभुवनाला. माझे चौथे नमन वंदू ताजनी दुर्याला. माझे चौथे नमन वंदू ताजनी दुर्याला. माझे चौथे नमन वंदू ताजनी दुर्याला. आज रंग तू भराया ये रंगी तू गणराया. आज रंग तू भराया ये रंगी तू गणराया. रंग देवते आम्ही नमितो तुझला ये तुझाया. रंग देवते आम्ही नमितो तुझला ये तुझाया. माझे पाचवे नमन वंदुबाजी पांडवाला. माझे सहावे नमन वंदू गावचा देवाला. माझे सहावे नमन वंदू गावचा देवाला. माझे सहावे नमन वंदू गावचा देवाला. माझे सातवे नमन वंदू सप्त सागराला. माझे आठवे नमन वंदू देवकी जबाला. माझे आठवे नमन वंदू देवकी जबाला. माझे आठवे नमन वंदू देवकी जबाला. आज रंग तू भराया ये रंगी तू गणराया. आज रंग तू भराया ये रंगी तू गणराया. देवते आम्ही नमितो तुझला ये तुझाया. रंग देवते आम्ही नमितो तुझला ये तुझाया. माझे नववे नमन वंदू नवकंठ पृथ्वीला. माझे दहावे नमन वंदू दशखंड काशीला. माझे दहावे नमन वंदू दशखंड काशीला. माझे दहावे नमन वंदू दशखंड काशीला. माझे अकरावे नमन वंदू एकादश रुद्राला. माझे बारावे नमन श्री कृष्ण रखुमाईला. माझे बारावे
माझा वंदो विठ्ठल रखमाईला माझे बारावे नामाला वंदो विठ्ठल रखमाईला आज रंग तू भराया ये रंग तू गणराया आज रंग तू भराया ये रंग तू गणराया रंग देवते आम्ही नवितो तुझलाये उताराया रंग देवते आम्ही नवितो तुझलाये उताराया माझे तेरावे नमन वंदू बसल्या सखेला माझे 14वे नमन वंदू खेळच्या गळ्याला माझे 14वे नमन वंदू खेळच्या गळ्याला माझे 14वे नमन वंदू खेळच्या गळ्याला आज रंग तू भराया ये रंग तू गणराया आज रंग तू भराया ये रंग तू गणराया रंग देवते आम्ही नवितो तुझलाये उताराया रंग देवते आम्ही नवितो तुझलाये उताराया रंग देवते आम्ही नवितो तुझलाये उताराया गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुलारंभ आनंद दोन्ही गुणांचा नमो शारदे मूल चत्वार वाचा नमो पंते आनंद या राघवाचा नमो पंते आनंद या राघवाचा श्री गणा तू यावे आज या क्षणा श्री गणा तू यावे आज या या मंगल समयी द्यावाशीष जना या मंगल समयी द्यावाशीष जना देवाशीष जना पूर्ण करावी कामना श्री गणा तू यावे आज या क्षणा श्री गणा तू यावे आज या क्षणा हे
गणाधु यावे आज याचना श्री गणाधु यावे आज याचना या मंगलमयी यावाची सजना या मंगलमयी यावाची सजना यावाची सजना पुरंदरावी भावना श्री गणाधु यावे आज याचना श्री गणाधु यावे आज याचना रूप मनोहर तुझे मी पाहिले मन मंदिर माझे मोहून गेले मन मंदिर माझे मोहून गेले मन मंदिर माझे मोहून गेले गंध पुष्प दुर्वासनी चरणी वाहिले भक्तिभावान गणा तुला लविले भक्तिभावान गणा तुला लविले भक्तिभावान गणा तुला लविले भरून आले तुझी भक्ती करताना मन भरून आले तुझी भक्ती करताना तुझी भक्ती करताना देवा माझा दया गणा श्री गणाधु यावे आज याचना श्री गणाधु यावे आज याचना भाद्रपद चतुर्थीला येशी तू घराला सान गोर आनंदाने लागे नाचयाला सान गोर आनंदाने लागे नाचयाला सान गोर आनंदाने लागे नाचयाला अष्टकलांचा दाता म्हणतील तुझला शुभ कार्या समान गणा तुला पहिला शुभ कार्या समान गणा तुला पहिला शुभ कार्या समान गणा तुला पहिला गंगून दाती तुझी आरती गाताना सारे गंगून दाती तुझी आरती गाताना तुझी आरती गाताना वर द्यावे पावलाना श्री गणाधु यावे आज याचना श्री गणाधु यावे आज याचना या मंगल समयी यावाशी सजना या मंगल समयी यावाशी सजना यावाशी सजना पुनरावी जमना श्री गणाधु यावे आज याचना श्री गणाधु यावे आज याचना नमो दत्तात्राय नमः ओम नमो दत्तात्राय नमः ओम नमो दत्तात्राय नमः
क्षत्रियवीर राजदीन, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू माझ्याकडून इच्छित वरदान प्राप्त करू इच्छितोस. तुझी काय इच्छा आहे? हे गुरुदेव, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर प्रथम मला अजिंक्य बनवा. माझ्या बाहूवरती सहस्रभुजा प्राप्त होतील आणि त्याच सहस्रभुजांच्या जोरावरती मला जे इच्छित होईल ते मी प्राप्त करीन असा मला वर द्या. पण छत्राच्या जीवावर वरदानाचा दुर्विनियोग तर करणार नाहीस ना? हे स्वामी गुरुदेव, मी जन्मताच एक क्षत्रिय आहे. क्षत्रिय धर्माचा पालन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. जो मला प्रत्याह्वान करेल त्याला निश्चित शासन केले जाईल. एक गोष्ट लक्षात ठेव, न्यायाविरुद्ध शस्त्राचा वापर किंवा एखाद्या पवित्र नारीचा अपमान हे तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. धन्य झालो, धन्य झालो. सहस्रबाहू, सहस्रभुजा, स्वामी दत्तात्रयांच्या कृपेने मला सहस्रभुजा प्राप्त झाल्या. या साऱ्या त्रिपुरामध्ये मला कोणीही हरवू शकत नाही. या सहस्रार्जुनाची आपणास एक चेतावणी आहे. या सत्याच्या मार्गावरून आपण चालत आहात. त्या सत्याच्या मार्गावरती या क्षत्रिय धर्माचा झेंडा रोवी तेव्हाच गाव सांगीन सहस्र अर्जुन, सहस्र अर्जुन. लागेला
राजा कृतवीर्य आणि त्याची राणी रंकावती त्यांना एक पुत्र झाला. शंकराच्या शापामुळे त्याला जन्मताच हात नव्हते, परंतु त्या पुत्राने स्वामी दत्तात्रयाची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून सहस्त्रबाहू आणि अमरपणाचे वरदान प्राप्त केले आहे. आणि आता तो अर्जुन सहस्त्र अर्जुन या नावाने मोठ्या आनंदाने राज्य करत आहे. आता आपण इथे आलोय तर त्याची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओठी सुख भारावले, तुझे नाव आले ओठी सुख भारावले, तुझे नाव आले ओठी. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओठी तुझ्या भारावले, तुझे नाव आले ओठी तुझ्या भारावले, तुझे नाव आले ओठी. नको झाड चिपळाविना नको भिन्न रावे, नको झाड चिपळाविना नको भिन्न रावे. झोपेताही विवेगाला, झोपेताही विवेगाला येत से जावे रे. तुझे नाव आले ओठी तुझ्या भारावले, तुझे नाव आले ओठी तुझ्या भारावले, तुझे नाव आले ओठी. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओठी तुझ्या भारावले, तुझे नाव आले ओठी तुझ्या भारावले, तुझे नाव आले ओठी. महिकावतीचा राजा सहस्रार्जुन स्वामी दत्तात्रयांच्या कृपेने मला सहस्त्र भाऊ निर्माण झाले. माझ्या शक्तीचा सामना कोणीही करू शकत आहे. मी अमर आहे, मी अजिंक्य आहे. नारायण नारायण नारायण. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊन, जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊन, मानवा सार्थक कर या जीवनी, मानवा सार्थक कर या जीवनी. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी, मृत्यू हा येऊनी, मानवा सार्थक कर या जीवनी, मानवा जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी.
मृत्यू आयो बालवा नारायण नारायण प्रणाम महिषावतीचे नव्हे या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा यावे यावे मुनी या माझ्या महिषावतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे राजन स्वामी दत्तात्रयाची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून सहस्त्रभाव आणि अमरपणाचे वरदान प्राप्त केले आहे त्या अर्जुनाचा सहस्त्र अर्जुन झाला नारद मुनी किमत्र पृथ्वी परमया शक्तिमानच या परमाव्या नास्ती त्या संपूर्ण भूतलावरची माझ्या इतका बलवान आणि शक्तिवान कोणी नाही नारायण नारायण गर्वस्त ध्रुवा दिसते नाही अधस्थितमा गर्वाचे घर नेहमी खालीच असते मारली. काय बडबडला तुझे अरे राजन हा तुझा भ्रम आहे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असा योद्धा एक आहे माझ्यापेक्षा बलवान नारद मुनी ते शक्य नाही या साऱ्या पृथ्वी तलावरती माझ्या इतका बलवान आणि शक्तिमान कोणी असू शकत नाही अरे सहस्र अर्जुना तुझ्यापेक्षा बलवान आणि श्रेष्ठ असा योद्धा म्हणजे लंकेचा राजा रावण अरे सहस्र अर्जुना तुझ्याकडे सहस्त्र बाहू आहे त्याचप्रमाणे त्या रावणाकडे इच्छित 10 हात आहे इच्छित 10 मुख आहे त्यामुळे त्याला दशानन असं म्हणतात नारद मुनी तुमचे ब्रह्मज्ञान बंद करा त्या रावणाला नक्कीच परास्त करे तो माझ्यापेक्षा बलवान आणि शक्तिमान मुलीच नाही अरे कसला तुला तुला जर त्याचा पराभव करायचा असेल तर ऐक तो आता नर्मदा नदीच्या काठी खंब महादेवांची पूजा करत आहे तिथे जाऊन जर का तू त्याची पूजा नारायण नारायण सेनापती सेनापती बोला महाराज सेनापती आपले सारे सैन्य सज्ज करा चला निघा लवकर त्या रावणाला बंदिस्त केलेच पाहिजे चला चला निघा लवकर नारायण नारायण आता युद्ध पाहिला आपण पण याच्या मागोमाग गेलंच पाहिजे नारायण नारायण Oh
पाहिलंस, तुझ्यापेक्षा मीच बलवान आहे, मीच शक्तिवान. अर्जुना, तू या रावणाच्या पूजेमध्ये विघ्न आणून तुझा शिवशंभरचा अपमान केलास. तुला क्षमा नाही. तू तुझ्या मृत्यूला निमंत्रण दिलं आहे. दशानन, तू माझ्या राज्यामध्ये उभा आहे. माझ्या राज्यामध्ये चरित्र आणि शिष्टाचार सोडून माझे चरण धर. हा सहस्रार्जुन तुला क्षमा करण्यास तयार आहे. अर्जुना, नाही तर तू ज्या चरणाबद्दल बोलत आहेस त्या चरणी करू याच नर्मदा नदीमध्ये तुझ्या अंतःकरण करेल. रावण, दशानन रावण आहेस म्हणून इथं उभा आहेस. नाही तर या सहस्रार्जुनाने संवाद केला असता. दशानन, तुला क्षमा नाही. म्हणे दशानन, म्हणे दशानन. पहिलाच लंकापती रावणा, तू माझ्या चरणाजवळ आहेस आणि मी मात्र सहस्रार्जुन. क्षत्रिय धर्माचा विजय, क्षत्रिय धर्माचा विजय. सेनापती, सेनापती, या बंदिस्त करा आणि आपल्या बंदी वसात थांबून ठेवा.
परशुरामा, तू आता सक्रिय झाला आहेस, तू युद्धात प्रावीण्य आहेस. या संपूर्ण संसारात तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही. हे त्रैलोक्याच्या स्वामी, तुम्हीच मला धनुर्विद्येचे आणि परशुविद्येचे ज्ञान दिले. या रामाचा परशुराम केवळ आपल्यामुळे झाला प्रभू, तुमच्यामुळे झाला. परशुराम खरा योद्धा तर तू आहेस, आम्ही फक्त निमित्त आहोत. हे प्रभू, हे प्रभू, तुम्ही मला धनुर्विद्या आणि पाशुपत्यास्त्र प्राप्त केले आहे. मी राम तुम्हाला प्रणाम करतो, स्वीकार करावा. परशुरामा, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तुम्ही मागेल ती तुला द्यावी लागेल. प्रभू, तुम्ही जरी माझे शीर कापून मागितले तरी हा परशुराम स्वतःचे शीर असत कापून तुमच्या चरणाची आहे. आज्ञा असावी प्रभू, आज्ञा असावी. परशुराम, तुझ्यासारखा माझा भक्त एक रावण आहे. तो शस्त्र अर्जुनाच्या बंदिवासात आहे. तू त्याची सुटका कर, हीच मी गुरुदक्षिणा समजेल. प्रभू, मी तुम्हाला वचन देतो की त्या सहस्रांचा बंदिवासात असलेला दशानन रावण याची सुटका करेल. शंभो शंभो. नाही रावण आम्ही राजाची सेवक आहोत. आम्ही राजाची सेवक आहोत. आपण साधारण व्यक्ती निश्चितच नाही. हे गजानन रावण, हे ऋषी कमदग्नी आणि माता रेणुका यांचा पुत्र शिवभक्त परशुराम आहे. परशुराम, हे परशुरामा, तू माझ्यावर फार मोठे उपकार केले आहे. हे उपकाराची परतफेड मी करेन असं मला वाटत नाही. हे गजानन, उपकाराची भाषा नको. मी माझ्या पुरीची गुरुदक्षिणा पूर्ण करण्यात आलोय. हे गजानन रावणा, प्रथम आपण या महकावतीतून त्वरित निघाला पाहिजे. चल माझ्या बरोबर. चल रामा, चल. Thank you.
सेनापती, राज्यामध्ये सर्व कुशल मंगलधर आहे ना? महाराज, आपल्या बंदिवासातून रावण सुटून गेला आहे. काय ऐकतो आहे मी? आपल्या बंदिवासातून तो रावण पळाला? हे कसं शक्य आहे? त्यावेळी आपले सैनिक कुठे होते? महाराज, आपल्या सैन्याने पूर्ण लढा दिला पण ते मृत्यूस पात्र ठरले. असा कोणता वीर आहे की ज्याने आपल्या मृत्यूस निमंत्रण दिले आहे? तो म्हणजे परशुराम आहे. परशुराम? परशुराम नाही. अरे परशुरामा, तू तुझ्या मृत्यूस निमंत्रण दिले आहे. सेनापती, बोला महाराज. सारे सैन्य सज्ज करा, चारी दिशेला पाठवा आणि त्या परशुरामाला बंदिस्त करून आमच्या स्वाधीन करा. चला निघा, चला निघा लवकर. स्वामी, तुम्ही इकडे निश्चिंतेपणे बसला आहात. माझा बालराम बरीच वर्ष झाली शिक्षणासाठी गेला आहे. मला त्याची फार आठवण येत आहे. रेणुके, तू मुळी चिंता करू नको. साक्षात नारायणाने आपल्या पोटी अवतार घेऊन रेणुके तो वेद पट्टासाठी पुष्कर तीर्थी गेला आहे. तू त्याची मुळे चिंता करू नको. त्याचे वेद पटम झाले की तो परत येईल. माते, प्रणाम पिताश्री, प्रणाम. चिरंजीव हो. माते, प्रणाम. अरे बालराम, तू किती मोठा झालास. माझा राम, माझा राम. पिताश्री, शंभू महादेवाच्या कृपेने धनुर्विद्या आणि पाशुपात्यात पारंगत झालो आहे. हे पहा परशु, शिव शंभूने मला प्रदान केलंय. शाबास रामा, हीच आपल्याकडून अपेक्षा होती. माते, आजपासून तुझा हा राम परशुराम झाला आहे. परशुराम माते, परशुराम झाला आहे. स्वामी, ते सर्व राहू द्या. माझा बालराम फार वर्षाने आला आहे. त्याला आधी पोटभर जेवण घालूया. होय रेणुके, आपलं म्हणणं खरं आहे. चला चल राम. काय करावे काही सुचत नाही. तो रावण माझ्या बंदिवासातून निसटला. त्या परशुरामाला मुळी क्षमा नाही, मुळी क्षमा नाही. नारायण नारायण नारायण. नियतीचा खेळ कसा, जन्म मृत्यूचा फासा. नका घालू आया या देहाची गाया. बोला देहाला
राजन, मी तुझा राग समजू शकतो. नारद मुनी फार युक्तीनं आणि शक्तीनं त्या दशानन रावणाला बंदिस्त केला होता. परंतु तो परशुराम अरे राजन, अरे युद्धात जय आणि पराजय होतच असतात. तुझा तर राग शांत करायचा असेल तर माझ्याकडे एक नामी युक्ती आहे. नारायण नारायण. नारद मुनी, जे काही म्हणत असेल ते कथन करावे. राजन, तुला शिकारीचा फार छंद आहे म्हटलं. जर का तुझा राग शांत करायचा असेल तर तू शिकारीला जा. नारद मुनी, अगदी योग्य मार्ग सुचवला. कित्येक दिवस झाले शिकार केलेली नाही. फार आतुर झालो आहे. पण राजन, मी काय सांगतो ते नीट आहे. भागीरथी नदीच्या काठी दिव्यरूप नावाचे एक अरण्य आहे. त्या अरण्यात सुंदर पशुपक्षी आहे. अरे राजन, त्या पशुपक्षीची शिकार कर, तुला नक्की आनंद मिळेल. नारद मुनी, हे ऐकून फार आनंदी झालो आम्ही. फार आनंदी झालो आहोत. पण राजन, मी काय सांगतो ते नीट आहे. त्या अरण्यात जमदग्नी नावाचा एक ऋषी आहे. त्या ऋषीची पत्नी रेणुका, देवी रेणुका येणाऱ्या अतिथींचे पाहुणचार करून त्यांना भोजन घालत असते. राजन, देवी रेणुका फार सुंदर आहे. नारद मुनी, कधी एकदा त्या अरण्यात जातो असे मला झाले आहे. येत आहे नारद मुनी, येत आहे. नारायण नारायण. आता परशुराम आणि शस्त्र अर्जुन यांची भेट तर नक्की होणार. नारायण नारायण. भवसागर हा भजनी तवला
सुखी ते घ्यावे भजनी गवरा गावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी प्रणाम ऋषीमुनी. आशीर्वाद असो राजा. आपली ओळख? ऋषीमुनी, महिकावतीचा राजा मी सहस्रार्जुन या अरण्या शिकारीला आलो असता
आणि माझ्या सैन्याला फार काळ भूक लागली आहे. आपण आमची भोजनाची व्यवस्था करावी अशी आपणास विनंती आहे. राजन, आपण निश्चिंत राहावे. आपण स्नानामध्ये आटपून यावे. आपली भोजनाची व्यवस्था केली जाईल. काही हरकत नाही, येतो आम्ही. ऋषीमुनी, आमच्या भोजनाची व्यवस्था केलेली दिसत नाही. फार फार भूक लागली आहे. राजन, आपली स्नान आटपली असेल तर आपण आपले सर्व सैन्य भोजनाला चला. ऋषीमुनी, आम्हाला फार भूक लागली आहे. ठीक आहे. फार भूक लागली आहे. चला चला, आमच्या भोजनाची व्यवस्था करा. अति सुंदर, फार फार अति सुंदर. इतकी फार सुंदर अशी पंचपक्वानाची व्यवस्था होईल अशी आम्हाला कल्पना देखील नव्हती. ऋषीमुनी, या आपल्या गरिबांच्या आश्रमामध्ये आमच्या भोजनाची व्यवस्था इतकी चांगली होईल असं वाटलं नव्हतं. हे कसं शक्य झालं तुम्हाला? राजा, हे काम देणू काय ज्याच्या इच्छा हवे त्याचे घेत असते. ही काम देणू इंद्राने आम्हाला आमच्या आश्रम धर्म व्यवस्थित चालावे त्यासाठी दिले आहे. ऋषीमुनी, माझी आपणास एक विनंती आहे. बोला राजा. मी हा साऱ्या जगताचा स्वामी, तुमचा पालनहार. माझ्या राज्यामध्ये अपाट लोकसंख्या आहे. मला ही कामधेनू दे. या कामधेनूच्या बदलात मी तुला सहस्र गायी अर्पण करीन. सहस्र गायी. राजा, तू राजा आहेस. तुला या काम देणं काय उपयोग? आमच्या आश्रम धर्म व्यवस्थित चालावे त्यासाठी हे काम देणं आम्हाला इंद्राने दिले आहे. ऋषीमुनी, माझी आपणास अजून ही विनंती आहे. ही कामधेनू मला द्यावी. नाही राजा, अशा सगळ्या राजाला फार गर्व झाला होता. कपिल मुनीला दुखावल्यामुळे त्याच्या 60 सहस्त्र पुत्र जाऊन भस्म झाले. राजा, उगीच दुसरीला दुखवणे बरे नाही. राजा, माझी विनंती आहे, तू इथून निघून जा आणि हा आता सोडून दे. म्हाताऱ्या, तुला मी चांगल्या प्रकारे समजावत आहे. मुकाट्यानं ही मला काम घेऊ दे, नाही तर हिला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. राजा, मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. जशी तू आपली इच्छा कुशाल घेऊन जा काम देणूला. ही काम घेऊ घेऊन जाणारच म्हणजे जाणारच.
स्वतःच्या रक्षण तू स्वतः केलंस. काम धेनू गायब. या म्हाताऱ्याने तुला गायब केले आहे. हे ऋषीमुनी, मुकाट्यानं ती काम धेनू माझ्या स्वाधीन कर, नाही काय तुझा मृत्यू अटळ आहे. राजा, काम धेनूने आपल्या स्वतःच्या रक्षण स्वतः केलंय. अजून विचार कर आणि निघून जा इथून. हे म्हाताऱ्या, एक तर मला काम धरू दे, नाही काय स्वीकार हिताचे आव्हान. राजा, अजून विचार कर आणि निघून जा इथून. माझा क्रोध अनावर आणू नकोस. ऋषीमुनी, काम घेऊन मिळणं शक्य नाही. चला, स्वामी काय केलं ते स्वामी? स्वामी उठा ना स्वामी. स्वामी 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 धाव परशुरामा परशुरामा धाव.
स्वामी माते 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 पिताश्री पिताश्री स्वामी स्वामी माते माते बालरामा माते पुढे गेले पुढे गेले पिताश्री बालरामा त्या शास्त्र अर्जुनाने तुझा पिताचा वध केला. माते 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 बालरामा सूड घे, रामा सूड घे, सूड. स्वामी माते माते मी तुझ्या कुंकवाची शपथ घेऊन सांगतो की काय क्षत्रियांच्या कुळाचा नाश करेल, त्यांच्या रक्तीला वध करेल आणि या भूमीवर त्यांच्या रक्ताचा सरोवर बनवेल. माते त्यांच्या रक्ताचा सरोवर बनवेल. शंभो शंभो रुद्राज रोहित भवानी यांचं 200 रुपये, मनीष गजानन सांगली, प्रवीण सांगली, तेजस सांगली, राणा सांगली सांगली यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी झाला. क्षत्रिय धर्माचा विजय झाला. क्षत्रिय धर्माचा सार्वभौम सम्राट झाला हा. सार्वभौम सम्राट झाला हा. सहस्रार्जुन त्या जमदग्नीला तडफडून मारला. 21 वेळा वार केले. 21 वेळा. अरे परशुरामा, तुझं काय होणार? तुझं कसं होणार? तुम्हा क्षत्रियांच्या रक्ताचा या भूमीवर सरोवर बनवेल तेव्हा तो परशुराम सांगेल. परशुरामा, तुला देखील हा सहस्रार्जुन जिवंत ठेवणार नाही. तुम्हा क्षत्रियांचा नाश हाच माझा ध्यास. परशुरामा, अरे या साऱ्या त्रिगुणाचा स्वामी आहे मी. साऱ्या त्रिगुणाचा भगवान आहे मी. भगवान, अरे तुझ्या बापाला तडफडून मारला. 21 वेळा वार केले. 21 वेळा सहस्र घेऊन प्रमाण देखील परशुरामाच्या क्रोधाला बळी पडू नको. विकार
रेणुकीचा पुत्र परशुराम मी, रेणुकीचा पुत्र परशुराम मी, रेणुकीचा पुत्र परशुराम मी. 21 वेळा शस्त्र धर्माचा नाश करणारा परशुराम, नाही कोणी आव्हान देणारा त्याची निरोगी अभिमान मी. माझ्या अंगी परशु या सृष्टीचा भगवान मी. शस्त्र पाहूचा गर्व तुला, अन्याय तू केला. शस्त्र पाहूचा गर्व तुला, अन्याय तू केला. भोग पाप कर्माची फळ मीच तुझा वध केला. शंभो प्रतिज्ञा पूर्ण करून गुरुवर्य शिव शंभूच्या भेटीला जातोय. सावधान, याच्या पुढे एक पाऊलही टाकू नकोस. आतमध्ये जाऊ शकत नाही. हे विचित्र प्राण्या, माझा मार्ग तू आहेस तरी कोण? अरे मी शिव पार्वतीचा पुत्र गणेश आहे आणि माता पित्यांच्या आदेशानुसार इथे उभा आहे. अशक्य! तू नाही नर आहेस न पशु आहेस. तू एक असामान्य प्राणी आहेस आणि तो शिव पार्वतीचा पुत्र असू शकत नाही. माझा मार्ग सोड. अरे ज्या मातेने जन्म दिला आणि तिने आदेशही दिला, तिच्या आदेशानुसार तिचे पालन करणे हे माझं कर्तव्य समजतो. हे विचित्र प्राण्या, क्षत्रिय धर्माचा 21 वेळा विनाश करून या भूमीवर रक्ताचे सरोवर निर्माण केले. माझ्या क्रोधाला बळी पडू नकोस. हे दृष्टा, तुझा काळ जवळ आला आहे. संभाल प्रहार. माझ्या अजून फार मोठा अपराध घडला आहे. मला क्षमा कर, मला क्षमा कर. परशुरामा, देवाचे ते होऊन गेले. परशुरामा, एक दंत होण्याचा मान मी दिलाय, गणेशाला दिला आहे. त्यामुळे आजपासून गणेशाला एक दंत या नावाने ओळखला जाईल. शंभो शंभो